अमर रहे राजा खोबरागड़े, अमर रहे, अमर रहे, अमर रहे राजा खोबरागड़े, अमर रहे, अमर रहे, अमर रहे राजा खोबरागड़े जन्म शताब्दी, अमर रहे, अमर रहे, अमर रहे राजा खोबरागड़े जन्म शताब्दी, अमर रहे, अमर रहे, अमर रहे राजा खोबरागड़े जन्म शताब्दी चिरायू हो, चिरायू हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा विजय असो। संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे कार्यकर्ते बाळूमामा कोसलकर यांच्या संघटनांनी त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून एक आपल्या जगात दिलेले आहे आणि मोठा पक्ष आहे काय. मी बाळूमामा कोसलकर लहानपणापासून 10 वर्ष 12 वर्षाचा असताना तेव्हापासून रिपब्लिकन पक्षाच्या या चळवळीमध्ये राबलेला आहे. तोरण बांधण्यापासून ते झेंडे लावण्यापर्यंतचे जे कामं होते बॅरिस्टर साहेबांचे, गावोगाव जिल्ह्यात खेड्या पाड्यात चारीकडे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते होते. परंतु बॅरिस्टर साहेबांची जन्मशताब्दी महोत्सव समिती, बॅरिस्टर साहेबाचा शताब्दी महोत्सव खूप आनंदाचा दिवस आहे. परंतु आम्ही त्यांना, मला असं वाटते की आमचे रिपब्लिकन पक्षाचे लोक आमच्या बाबासाहेबांना आणि बॅरिस्टर साहेबांना मानणारे नेते, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे कार्यकर्ते हे त्यांना विसरल्यासारखे आहेत. काय एक नाही. बॅरिस्टर साहेबांनी जो धडा शिकवला, जो मार्ग दिला, रिपब्लिकन पक्ष दिला, त्या पक्षाला खिंड लावणारे एक लोक आहेत जे इथं पॉलिसी करण्याचे कामं करतात. इकडे येऊन रिपब्लिकन पक्षाच्या लोकांना देऊन पॉलिसीची कामं करतात आणि तिकडे त्यांचे नेते खुले आम दुसऱ्या संग कॉन्टॅक्ट करत असतात. त्यामुळे त्यांनी तो विचार करायला पाहिजे. इथे पॉलिसी देण्यापेक्षा गेले का ते पॉलिसी करणारे गेले काय? हा, इथं पॉलिसी करण्यापेक्षा सरळ मतानं बोललं पाहिजे ना. इकडे तुम्ही आपल्या पोळ्या शेकासाठी दुसऱ्या पक्षासंग मिळवणी करता, तुम्ही आपल्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुसऱ्या पक्षावर मिळवणी करता आणि इकडे दाखवता रिपब्लिकन जनतेला, रिपब्लिकन लोकांना की आम्ही बॅरिस्टर साहेबांना खूप मानतो. हे मानण्याचं कारण नाही. खरं बॅरिस्टर साहेबांना मानत असाल तर आताही काही बिघडलं नाही. आम्ही सर्व एका मंचावर आले पाहिजेत, आम्ही सर्व एका ठिकाणी दिसले पाहिजेत. बाबासाहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष निर्माण केला त्या रिपब्लिकन पक्षाच्या त्या निळ्या झेंड्याच्या, चक्र असलेल्या निळ्या झेंड्याच्या खाली आम्ही सर्व एकत्र आलो पाहिजेत. तरी त्यावेळेस मी म्हणेन की खरं रिपब्लिकन पक्षाचे बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत. परंतु असं होत नाही. जिकडे तिकडे पाहतो संग्राम मैपणा भरला आहे. 4 लोक सोबत नाही तरी तो म्हणतो मैं फलाने जाईल का बडा. या जण 25 लोक नाही पण तो म्हणतो मी फलाना संघटनेचा मोठा. 3 लोक राहत नाही जवळ तरी म्हणतो माझा एक फेडरेशन बनला, एक म्हणजे माझा लोक मोर्चा बनला. अरे हे सगळं सोडून खरी बाबासाहेबांना, खरी बॅरिस्टरला मानायचं असेल तर एकत्र या, रिपब्लिकन पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र या. संयुक्त रिपब्लिकन आघाडी निर्माण झाली आहे. त्या रिपब्लिकन आघाडीमध्ये 13 घटक पक्षाचे लोक आहेत. पण आम्हाला दुपडून करणारे लोक, काही लोक आमच्यातच राहणारे लोक आम्हाला तिथे दुपडी निर्माण करण्याचे काम करतात. आणि म्हणून खरी बॅरिस्टर साहेबांना आदरांजली अर्पण करायची असेल, खरी बाबासाहेबांना, बॅरिस्टर साहेबांना आदरांजली द्यायची असेल तर तुम्ही सर्व एकत्र या. आज बघा ना, आताच बघा, या ठिकाणी बघा तुम्ही अलग अलग लोक अलग अलग फोटो देऊन आपल्या अलग अलग छबी बनवायच्या प्रयत्नात आहेत. मैपणा आज धरलेला अजून गेला नाही. हा मैपणा जोपर्यंत यांच्यामधून जात नाही तोपर्यंत बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचा उपडून येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे अमर रहे, बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे अमर रहे, बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे अमर रहे. रिपब्लिकन एकता झालीच पाहिजे, रिपब्लिकन एकता झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, एकता झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. रिपब्लिकन एकता जिंदाबाद, 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 जिंदाबाद. माझा
मुर्दाबाद. बाबासाहेब आंबेडकरांचा राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे.